गावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचा 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, या प्रकारचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे। देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करतायत त्याला कुठेतरी आडकाठी करायची, त्याला कुठेतरी थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा आहे। लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे। लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे। बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार, दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे। भारत देशाची लोकशाही मधली शेवटची निवडणूक आहे। आता मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले की देशात निवडणुकाच होणार नाही, हे वाटेल तशा पद्धतीचे आरोप करतात। प्रकाश आवाडेंनी पण फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एकनाथराव शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। मनसेचे राज ठाकरे यांनी पण बिनशर्त या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे, रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे। गोकुळ सोबत गोकुल। गडबड करू नका, कॅमेरा पडेल। ही गावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचा 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, या प्रकारचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे। 18 पगड जातीचा कोणी माणूस असेल अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं आहे। आज एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करतायत त्याला कुठेतरी आडकाठी करायची, त्याला कुठेतरी थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून अनेकांचा कधी पटत नाही अशा प्रकारची लोक एकत्र आलेली आहेत, त्यांच्याकडे आज नेता नाहीये। जसं महायुतीचा नेता म्हणून, एनडीएचा प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुढे केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची 5 वर्ष या देशाचे चालवणार आहोत। देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं ही आपली जी भूमिका आहे, ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल। आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार, दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे। 2014लाही तसंच केलं, 2019लाही तसंच केलं, 2024लाही तसंच आहे। पुन्हा सांगायचं बहुमत मिळालं की हे घटना बदलणार। मित्रांनो, हे पण ह्याच्यात तसूभर देखील तथ्य नाहीये। मी माझ्या कोल्हापूर वासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले, इंदिराजी झाले, राजीवजी झाले, अटल बिहारी वाजपेयी झाले, मनमोहन सिंगजी झाले, बरेच पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री झाले, परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट 106 वेळाला झालेली। त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही, त्यावेळेस विरोधकांना दिसलं नाही, परंतु निव्वळ लोकांची दिशाभूल लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे। मित्रांनो, इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो की ही भारत देशाची लोकशाही मधली शेवटची निवडणूक आहे। आता मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले की देशात निवडणुकाच होणार नाही, हे वाटेल तशा पद्धतीचे आरोप करतात। माझी तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे, माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे, बाबांनो या खोट्या नाट्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका। उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं संजय मंडलिक हे
धनुष्यबाण ही खूण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आणि धैर्यशील माने हे हातकणंगलेमध्ये धनुष्यबाण ही खूण घेऊन उभे आहे. त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये अनेक जण त्याच्यामध्ये सदाशिवराव खोत असतील, आमचे विनय मोरे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, मनसेचे राज ठाकरे यांनी पण बिनशर्त या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आता मात्र आपण सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे. त्यामध्ये कुठेही एकमेकांच्या बद्दल अनादर दाखवता कामा नये. जसं प्रकाश आव्हाडांनी पण फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एकनाथराव शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी प्रकाशरावांना देखील मनापासून धन्यवाद देतो. परंतु मित्रांनो, काही झालं तरी देखील आपण गाफील राहू नका. माझ्या माहितीप्रमाणे 7 तारखेचं मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका, अशा प्रकारची माझी हातकणंगले आणि माझ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नेते मंडळींना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. जातीचा, पार्टीचा, नात्याचा, गोत्याचा कुठलाही विचार करू नका. उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे. रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि रयतेचे उमेदवार म्हणून संजय मंडलिकजी आणि धैर्यशील माने उभे, त्यांच्या दोघांच्याही धनुष्यबाण या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हातकणंगल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.